नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा खूपच मोठा भयानक प्रोमो आपल्या समोर आला आहे. आणि या प्रोमोमध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलं आहे की काव्या ज्या लायब्ररीत अभ्यास करत असते त्या लायब्ररीला आग लागलेली असते आणि काव्य पार्थने दिलेलं घड्याळ घेण्यासाठी ती आगीमध्ये जाते. तर तिथे पार्थ येतो आणि अनिशाला विचारतो की काव्या कुठे आहे अनिशा. तेव्हा अनिशा म्हणते की पार्थ जिजू, तुम्ही काव्याला जे वच दिलं आहे ना ती घेण्यासाठी ती आगीमध्ये उडी मारत असते. तर संपूर्ण लायब्ररीला आग लागलेली असते. त्यामुळे आगीत आता काव्य बेशुद्ध पडते. तर काव्याचा जीव वाचवण्यासाठी पार्थसुद्धा आगीमध्ये उडी घेतो. त्यानंतर कसाबसा स्वतःला सावरत पार्थ आता काव्यापर्यंत पोहोचतो आणि सांगू लागतो की मी तुम्हाला काही होऊ देणार नाही आणि एवढ्या आगीमध्ये तुम्ही का आलात. तेव्हा काव्य म्हणते की पार्थ, तुम्ही मला हे घड्याळ दिलं होतं ते वाचवण्यासाठी मी आले. पार्थ म्हणतो की मूर्ख आहात का तुम्ही काव्या, एका घड्याळासाठी तुम्ही जीवाची पर्वा न करता आगीत आलात. त्यानंतर पार्थ सुखरूपपणे काव्याला आगीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागतो. पण मात्र पार्थवरचं मोठं संकट येत काव्याला तो आगीच्या बाहेर काढतो. पण मात्र तो आता आगीत अडकतो. तर पार्थच्या अंगावर बुक स्टॉल पडतं आणि पार्थ अचानकच जागीच बेशुद्ध होतो. तर असं काही आपल्याला या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे. पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या पार्थला वाचवू शकेल का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.